पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड. तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत. 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा. पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड. संपर्क 02186 24 22 45. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. सध्या सर्वत्र लग्नाचा धूमधडाका सुरू आहे आणि यामध्ये पालक आपल्या लेकरांचं मोठ्या थाटामाटात आणि आनंदाने लग्न पार पाडत आहेत. आपल्या मुलीला वडिलांकडून जास्तीत जास्त समाधानी आणि आनंदी ठेवण्याकरता तिला अनेक उपहार दिले जातात आणि मुलाकडून देखील तिला काहीच कमी राहू नये म्हणून आपल्या घरात येणाऱ्या नवीन सुनेला देखील सासरच्यांकडून दागदागिने दिले जातात. पण जेव्हा 7 फेरी घेतलेली ही नववधू 7 दिवसांच्या आत हे सर्व घेऊन पसार होते, यावर कोणाचाच विश्वास बसणार नाही. नेमकं मग हे लग्न झालं तरी कशासाठी, हा देखील एक प्रश्न उपस्थित राहतो. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील पळसखेड येथे हा सर्व प्रकार घडला आहे. महादेव बाळकृष्ण लांडे वय वर्ष 25 राहणार आवार यांचे लग्न 25 मे रोजी वैष्णवी हरिदास सुरडकर राहणार पळसखेड तालुका जळगाव जामोद येथे समाजाच्या रीतिरिवाजाप्रमाणे हे लग्न पार पडले होते. महादेव बाळकृष्ण लांडे यांनी वैष्णवीला लग्नात भेट म्हणून सोन्याचे दागिने दिले होते. सर्व कार्यक्रम आटपून पत्नी सौ वैष्णवी महादेव लांडे हिला आवार येथे आणले होते. मात्र वैष्णवी कुणालाही काही न सांगता 2 जून रोजी घरातून अचानक निघून गेली आहे. बराच शोध घेऊन ती मिळून आली नाही अशी तक्रार पती महादेव लांडे यांनी खामगाव ग्रामीण पोलिसात दिली आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल बाळकृष्ण फुंडकर करीत आहेत. लग्नानंतर सासरी गेल्यावर मुलीकडे पैशाची मागणी व इतर काही गोष्टींमुळे सध्या संपूर्ण राज्यात अनेक प्रकरणे समोर येत आहेत. लग्न झाल्यानंतर एक प्रकारे मुलीची काळजीच असते. मात्र जेव्हा सर्व काही सुखी समाधानाने होते आणि त्यानंतर जेव्हा एखादी नवविवाहित युवती फक्त 7 दिवसांच्या आत कोणालाही न काही सांगता दागिने घेऊन पसार होते, त्यामुळे आता नेमकं यामागचं कारण तरी काय आणि हे का घडले याकरता पोलिसांनी कसून चौकशी करणे आवश्यक झाले आहे.